चेअरमन बोला ना. ऐका ना, आम्ही थांबतो ना. काय तुमचं बी म्हणणं द्या. आता काय झालंय, नाही आमचं म्हणणं एवढंच का मेळ घालून काम झालं पाहिजे, याचे वादविवाद नको एवढंच आमचं म्हणणं. त्याचं कारण काय अशा मिटिंग झालं काय बोला ना, काय बोला तुम्हाला दे बाईक द्यायची. तुम्ही थांबा तिथं. तुमचं बी म्हणणं द्या काय म्हणते. आमचं लोक म्हणतील तुम्ही त्यांच्यावर का उभे राहिले असं त्याचे आरोप आहे म्हणून पदाधिकारी या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर बैठक देखील लागली होती, परंतु त्या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. नेमकी काय घडली? विषय असा होता, मी गडेव साहेबांना पहिल्यांदा विचारलं की तुम्ही जे दुरुस्तीचं काम चालवलं आहे त्याचा आट जरा पाहून घ्या. गडेव साहेबांनी सन्माननीय मुख्याध्यापकांना फाईल घेऊन बोलवलं. त्याच्यामध्ये 5-6 प्रकारचे आट होते. गडेव साहेबांना त्या आट पाहून ते थोडे विस्कळीत झाले, पण त्यांना मी आट समजून सांगितलं. तर त्या आटाची आम्ही नोंद कॅन्सल करावं, तर बेकायदेशीर आटाची नोंद झाली म्हणून आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेलं आहे ग्रामपंचायतला. ग्रामपंचायतचे हेड बी डी ओ आहे, ते पंचायत समितीचा मेन हेड बी डी ओ असतात. त्यांना सांगितलं की आम्ही तिथे अर्ज केला, आम्हाला त्यांचं काही उत्तर आलेलं नाही. त्यांना दुसरा प्रश्न विचारला की आट नोंदवताना, आट नोंद करताना कोणकोणती कागदपत्र जरुरीची असतात ते पण विचारलं. त्यांना उत्तर देता आलं नाही. ते म्हणले काही वेळेस पत्र हे नाही दिले, कागदपत्र नाही दिले तरी आम्हाला नोंद करता येते. त्यांना मी एवढं पण विचारलं तुमच्यासमोर की तुम्ही व्हिडिओ आहात, कायदेशीररित्या तुम्ही बोलताय का? तर त्यांनी त्याच्यावर उत्तर टाळलं. नंतर मला म्हटलं तुमच्याकडे काय पेपर आहे? तर 1976 साली आम्हाला जे पुनर्वसन विभागाने आम्हाला मीन्स गावाला धर्मदाय संस्थेला त्यांच्या नावाने अलॉटमेंट दिलेलं आहे, ते 77 गुंठ्याचं आहे. ते 3100 स्क्वेअर मीटर, 2500 स्क्वेअर मीटर आणि 2100 स्क्वेअर मीटरची कागदपत्र त्यांना दाखवली. कागदपत्रानंतर त्यांनी त्याला पॅरलल एक नकाशा दाखवला, जो सिटी सर्वे म्हणतात ते, त्याचा नकाशा दाखवला. अजून आमच्याकडे सातबारा झालेला नाही सिटी सर्वे याचा विषय, त्यामुळे येत नाही त्या अनुषंगाने. जरी त्यांच्याकडे तो नकाशा असेल, त्या नकाशा त्यांनी दाखवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचे 65 ते 80 एवढंच तुमच्या नावावर दिसतंय. म्हटलं ते पण मान्य, 65 ते 80 प्लॉट आमच्या नावावर आहेत हे आम्हाला पण मान्य आहे, पण त्याचं मेजरमेंट 3 वेळा लिहिलेलं आहे. हे मेजरमेंट ना आम्ही लिहिलं ना तुम्ही लिहिलं, हे पुनर्वसन विभागाने लिहिलं. आणि त्याचं अलॉटमेंट लेटर 2021 साली आम्ही परत फ्री नक्कल करून आणलेले आहे. जुन्या नकलीमध्ये पण तेच आहे, जुन्या ओरिजिनल याच्यामध्ये, नव्या नकलीमध्ये तेच निघालं. म्हणजेच उंबरज ग्रामविकास ट्रस्टची जागा 77 गुंठे तिथं दिसून येत आहे असं पुनर्वसनाकडनं कळतं. त्यांना मी विचारलं तुमचा जो आट आहे 24/168चा आहे, फक्त वर्ग खोल्याचा आहे, त्याच्या जागेचा आट नाही. ते म्हणतात तसं नसते, ती जागा सगळी त्यांचीच असते, असं त्यांनी उडव्याउडीचं उत्तर दिलं. मी त्यांना असं म्हणलं की जुन्नर तालुक्यामध्ये अशा काही शाळा आहेत त्यांचं मोजमाप आटमध्ये असं असतं 350/280ची बखळ जागा आणि त्याच्यामध्ये 24/68ची शाळा. ते म्हणले असं नसतं. मग काही ग्रामस्थांना त्याच्याबद्दल राग आला, तुम्ही एकटेच बोलता, तुम्ही 2च बोलता. व्हिडिओनी पहिलंच बाहेर सांगितलं होतं की शाळा प्रशासनाची समितीची 5 लोक, ट्रस्टची 5 लोक आणि आम्ही लोक या ठिकाणी बसून. लोकांनी इथं गोंधळ घातला आणि मिटिंग संपली. बाकीचा काही विषय झालेला नाही. ते कागदपत्र पाहत होते. आमच्याकडनं कोणालाही वेगळं बोललं गेलं नाही. पण कारण नसताना काही ग्रामस्थांनी आरडाओरड केली आणि ही 7वी-8वी वेळ आहे. आणि माझ्या बाबतीत त्यांनी व्हॉट्सअपवर इतकी माझी बदनामी केली आणि एका 76 लोकांनी अशा सह्या केल्या की उंबरज ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष रमेश मुरलीधर हांडे यांनी इज्जतीत राजीनामा द्यावा, नाही दिला तर त्यांनी गावातल्या कोणत्याही सामाजिक कार्यात त्यांना आम्ही सहभागी होऊन देणार नाही आणि ट्रस्टच्या ऑफिसमध्ये बसून देणार नाही, अशा आशयाचं पत्र ह्या ग्रामस्थांनी माझ्या विरुद्ध लिहिले आणि मलाच दिले. आणि परत कालपासून त्याचं राटा लागलाय की मला ते पत्र परत दे. आता एखाद्या माणसाला जर गावात फिरून देणार नाही ही धमकी म्हणावी का काय म्हणावं? अशा पद्धतीने या लोकांचं वागणं असेल तर काय करावं? आणि ही जागा उंबरज ग्रामविकास ट्रस्टची आहे. जर प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्हाला दुसरा मार्ग आहे. आम्हाला आयुक्त आहे, आयुक्ताच्या अंडर ही संस्था चालते. कारण नसताना आम्हाला कोर्टात जावं लागेल. जे खरं आहे ते खऱ्याची बाजू जर ग्रामस्थांनी आमच्या शासकीय अधिकाऱ्यांनी ऐकले नाही तर आम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागेल. जो शाळेचा आट तयार झाला आहे तो कशाच्या आधारावर तयार झालेला आहे? त्यावेळेस कोणती कागदपत्र ग्रामपंचायती जोडली? आम्ही ग्रामपंचायतला विचारलं, ग्रामपंचायतने कोणती कागदपत्र उपलब्ध नसल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे. यांना पण आम्ही सांगितलं, ते म्हणजे आम्ही चौकशी करतो. व्हिडिओ पण म्हणजे आट नोंद झाल्याचे कोणतेही कागदपत्र यांच्याकडं नाहीत. त्यामुळे ही जागा त्यांची ही कशावरून नाही आम्हाला सांगता येत नाही. त्यांनी त्यांची चौकशी करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही काय बोलता की नाही? आम्हाला नाही माहिती. अण्णा तो अशी माझं असं म्हणलं तुम्ही जे बोलले ते 2100 स्क्वेअर फुटाचा प्लॉट, ते पण ते स्क्वेअर मीटर आणि नाही ना बाईक काय बाईकचं ठीक आहे, ओके बंद केलं करा.